नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? तर अर्जुनला भाजी तिखट लागलेली असते. तर अर्जुन विचारतो, भाजी अप्पीने केली? तर रुपाली बोलते, हो अप्पीनेच केली, अप्पीनेच डब्बा ठेवलेला होता. तर रुपाली मस्का मारत असते. तर अर्जुन बोलतो, अप्पीचं आजकाल काही लक्ष नाही आहे. मग ती मोना भाजी खाऊन बघते. मोनाला पण तिखट लागते. मोना बोलते, हो खरंच खूप तिखट आहे भाजी. मोना पण नाटक करत असते. अर्जुन खूप चिडलेला असतो. अप्पीचं काही लक्ष राहत नाही. अप्पीला फक्त जॉब 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 बघायला बघत आहे. आणि अमोलच्या भाजीकडे लक्ष नाही आहे. अमोलला तिखट भाजी चालणार नाही असं डॉक्टरांनी साफ सांगितलं होतं. तेवढ्यात तिथे अप्पी आणि दिप्या येत असतो. दिप्या अप्पीला बोलतो, दीदी आज तू आणि मी एकाच वेळेला घरी आलो आहे. असं बोलत ते जेव्हा आत एंट्री करतात तेव्हा अर्जुन त्यांचं टाळ्यांनी स्वागत करतो. अप्पीला बोलतो, या मॅडम या, झालं तुमची ड्युटी संपली, आता घरचं बघा. आणि तुम्ही अप्पी बोलताना तुम्ही स्वतःला खूप हुशार आहात ना तुम्ही. तुम्ही अमोलची भाजी इतकी तिखट भाजी केली, असं तसं अर्जुन बोलत असतो. तर अप्पी बोलते, काय बोलून राहिलास तू? काय जे तोंडाला येतो ते बडबड करतो. तर अर्जुन बोलतो, तू अर्जुन अमोलला आज जो टिफिन दिला त्याच्यामध्ये किती तिखट भाजी होती, मी खाऊन बघितली, खूप तिखट भाजी होती. जर ही भाजी अमोलने खाल्ली असती तर अमोलचं काय झालं असतं? तुला सांगितलं होतं ना डॉक्टरनी की अमोलला तिखट, आंबट, तिखट काही खाऊ घालूचं नाही आहे म्हणून. तरी तू अमोलच्या बाबतीत असं का केलं? आणि तू अगोदर भाजी खाऊन का नाही बघितली? तर अप्पी बोलते, मी तिखट टाकलेलं नाही आहे. मी साफ सांगत आहे. कारण की मी भाजी टेस्ट नसेल केली तरी पण मी तिखट टाकलेलं नाही आहे. मला माझ्या भाजीची चव माहीत आहे. मी का करेल माझ्या मुलाच्या बाबतीत? 7 वर्ष मी माझ्या मुलाला सांभाळलं आहे आणि मी कधी असं केलेलं नाही आहे. आणि मी अमोलसाठी इतकी तिखट भाजी का करेल? असं अप्पी सफाई देत असते. तर अर्जुन बोलतो, पण तुझं आजकाल लक्ष कुठं आहे अमोलकडे? तू फक्त जॉबकडे लक्ष देते. अमोलकडे कमी लक्ष देत आहे आणि त्यामुळे तुझ्या हाताने हे घडलेलं आहे. कधीतरी आपली चूक कबूल कर. तर अप्पी बोलते, मी माझी चूक कशाला कबूल करू? मी काही केलंच नाही आहे तर मी चूक कशाला कबूल करू? मी केलं असतं तर कबूल केली असती ना, पण मी तिखट टाकलेलं नाही आहे. अप्पी आपली सफाई देत असते. तेवढ्यात रुपाली बोलते, तुझ्या हाताने चुकून झालं असेल, नकळत झालं असेल. तर अप्पी बोलते, नकळत होण्याचा मार्गच नाही आहे. मी तिखट टाकलेलं नाही आहे, मला चांगल्यानं माहीत आहे आणि अमोलसाठी मी असं का करणार? तर अर्जुन बोलतो, हे तुझ्या कामामुळे झालेलं आहे. तुझं फक्त कामाकडे लक्ष आहे म्हणून तुझ्या हाताने असं घडलेलं आहे. पण तू आपली चूक कधी कबूल करशील नाही, कारण की तुला चूक कबूल करता येत नाही. तर अप्पी त्याला शांत करते आणि दोघांमध्ये भांडण होते. हे दोघांमधलं भांडण ऐकून रुपाली खूप खुश होते. रुपाली बोलते, असंच व्हायला पाहिजे. रुपालीच्या मनात लड्डू फुटत असतात. इकडे मोना विचारात पडते की इथे काय भांडण होत आहे. तर तेवढ्यात तिकून अमोलचा आवाज येतो. अमोल मा मा करत घरात येत असतो. तर अप्पी बोलते, जाऊ दे, तुझ्यासोबत बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे. असं बोलून अप्पी निघत असते. तर अर्जुन तिला बोलतो, अप्पी कुठे चालली पळवाट करत? तू थांब, तुला असं जाता येणार नाही. तर अप्पी बोलते, मी पळवाट काढत नाही आहे. मी चूक केलेली नाही आहे आणि मी कशाला पळवाट काढणार आहे? मी तिखट टाकलेलं नाही आहे, मी तुला सांगितलं. तर अर्जुन बोलतो, तू तिखट टाकलेलं नाही आहे अशी बोलते, पण तू तुझी चूक कबूल करत नाही आहे. तुला चूक केलेली वाटत नाही आहे. तू कधीच चूक कबूल करत नाही आहे. तू 7 वर्ष अमोलसोबत काय केलं असेल मला माहिती नाही. पण मला आता तुझ्यावर विश्वास नाही आहे. कारण की तुझ्या मागच्या वागण्यामुळे असं होऊ शकते. तर अप्पी बोलते, तुला माझ्यावर संशय येत आहे? मी माझ्या मुलाच्या बाबतीत असं करेल? अर्जुन बोलतो, होऊ शकते. असं झालं असतं आज. अमोलनं जर भाजी खाल्ली असती तर अमोलला असं काही झालंच असतं. असं अर्जुन बोलत असतो. तर अप्पी बोलते, बस कर. तुझं खूप झालं आहे. आता ऐक चुपचाप. आणि अगोदर जेव्हा तू माझ्या साईडने असायचा, जेव्हा मी पण काही पण करायचे तर तुला आवडायचं. मी जे पण सत्याचा मार्ग अपनायचे तुला आवडायचं आणि तू त्याचं मला साथ द्यायचा. आणि आता तूच मला असं सांगतो आहे आणि तू जेव्हा स्वतःच्या बाबतीत असा करायचा, तू जे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काम येऊन करायचा, तेव्हा तुझ्या चुका व्हायच्या. तेव्हा तुला किती वेळा माफी मागायला लागली आहे, किती वेळा तोंड घशी तू पडला आहे. तरी मी तुला समजून घेतलं आहे ना, आणि तूच मला अजून सांगून राहिला आहे की की मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. पहिले आपल्या भूतकाळात डोकावून बघ, मग मला म्हण. हे ऐकताच अर्जुन शांत बसतो आणि अर्जुन निघून जातो.
इकडे अप्पी पण किचनमध्ये निघून जाते. तिकडे रुपाली असते. रुपालीला अप्पी बोलत असते. रुपालीला बोलते, की आज सायंकाळसाठी काय मेनू तयार केलेला आहे? तर रुपाली बोलते, "पिठलं भाकरी करणार आहे." तर अप्पी बोलते, "काहून त्याच्यामध्ये मग तिखट टाकणार का?" तर अप्पीचं हे बोलणं ऐकून रुपाली बोलते, "तिखट नाही, मिरची टाकणार. अशी का बोलत आहेस?" अप्पी बोलते, "लाल तिखट टाकणार का?" तर अप्पीचं बोलणं ऐकून रुपालीला संशय येतो, की अप्पीला काही कळलं वाटते. तर रुपाली बोलते, "नाही." तर अप्पी मग जरा सरळ डायरेक्ट मुद्द्यावर येते. "तुम्ही का केलं असं? तुम्ही अमोलच्या भाजीत तिखट का टाकलं? मला माहीत आहे हे काम तुम्हीच केलं आहे. तुम्ही कधीच सुधरू शकणार नाही. आणि तुमच्या अशा वागण्याने अमोल तुमच्याजवळ कधीच येणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगते. याच्यापुढे जर तुम्ही असं केलं, तर मी स्वतः तुमचा हात धरेल आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. आणि मी अमोलची सुद्धा ऐकणार नाही, हे लक्षात ठेवा." असं बोलून अप्पी निघून जाते. रुपाली बोलते, "मी काही केलंच नाही आहे." रुपाली माझ्यात बोलत असते. "आणि मी केलंही असेल, तरी मी अमोलची आई आहे आणि अमोलची आई मीच असणार, हे तुला कळेलच समोर. आणि मी काही करणार नाही आणि मी अजून समोर अमोलसाठी जे करायला भागेल ते मी करेल." असं रुपाली बोलत असते. रुपालीचं काही वर्तन ठीक राहत नाही. पण ही मोना पागलासारखी रुपालीची साथ देत असते. मोना पण एका दिवशी तोंडघशी पडणार आहे. इकडे संकल्प दवाखान्यात आलेला असतो आणि तो डॉक्टरांना बोलत असतो, "डॉक्टर साहेब, माझ्या मित्राचा एक मुलगा आहे. त्याला वारंवार चक्कर येते. त्याला मेडिसिन पाहिजे होत्या. तर तुम्ही मेडिसिन लिहून देता का? त्याला वारंवार चक्कर येते. डोक्यात काहीतरी गाठ असल्यासारखं असं मला वाटते." तर त्याची बिमारी पाहून तो डॉक्टर बोलतो, "ही खूप मोठी बिमारी आहे. मी रिपोर्ट बघितल्याशिवाय काही सांगणार नाही. आणि तू इथे जॉब करतो आहे आणि हे तू काय कामं करतो आहे?" तर संकल्प बोलतो, "त्याला खूप गरज आहे. गरीब आहे बिचारा. म्हणून मी त्याची मदत करत आहे. तो माझ्या एका वेडाच्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत कलीग आहे. त्याला मदत म्हणून मी त्याच्यासाठी मेडिसिन मागितली तुम्हाला. प्लीज, प्लीज" करून तो डॉक्टरांना कन्व्हिन्स करतो. डॉक्टर बोलतो, "ठीक आहे. तू मला रिपोर्ट दाखव. मी तुला मेडिसिन लिहून देतो." आणि संकल्प खुश होतो. संकल्पला त्या गोळ्यांचं नाव भेटून जाते. आणि इकडे अर्जुन आणि अप्पी सायंकाळी रूममध्ये असतात. अमोल पण असतो. अमोलने चित्र काढलेले अर्जुनला दाखवत असतो. अर्जुन ते चित्र बघून अप्पीला बोलतो, "बघ, अमोलला आपलं कुटुंब असं एकत्र हवं आहे आणि त्याला एकत्र आणण्यासाठी आपल्याला काय जे करावं लागेल ते करू आपण. पण अमोलला असं एकत्र कुटुंब आवडेल." असं बोलून अप्पी अर्जुन बोलत असतात. तर दुसऱ्या दिवशी अप्पी ऑफिसला निघत असते. अप्पी ऑफिसला निघताना तिची बॅग जी असते ती अमोलने कपाटामध्ये अडकवलेली असते. अप्पीचा हात पुरत नाही. तर तेवढ्यात अर्जुन येतो. अमोल बोलतो, "बाबा, माझी बॅग काढून दे ना." तर अर्जुन बोलतो, हिचं नाटकच आहे. काही ना काही अवघड काम करून ठेवते आणि जाणून-बुजून करते." असं बोलल्यानंतर अप्पी बोलते, "काही गरज नाही आहे. माझं काम मी स्वतः करू शकते." तर अर्जुन बोलतो, "ठीक आहे, कर." आणि अर्जुन निघून जातो. तर अप्पी एक दंडा घेते आणि त्या दंड्याने ती बॅग काढते. आणि त्यानंतर ती अमोलला बोलते, "बघ बाळा, मा-बाबामध्ये असे भांडण होत असतात. प्रत्येक घरात मा-बाबाचे भांडण होत असतात. तर आपण टेन्शन नाही घ्यायचं. आपण मस्त हसत-खेळत राहायचं." असं बोलून अप्पी आणि अमोल बाहेर निघून जातात. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.